नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र निकम. आर इन्फोटेक या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, सध्या MDM ॲप लॉग इन करताना बऱ्याच अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत आहे. MDM ॲप लॉग इन केल्यानंतर पूर्णपणे व्हाईट स्क्रीन आपल्याला दिसते. ही समस्या कशी सोडवायची ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस MDM ॲपवर क्लिक करतो त्यावेळेस अशा प्रकारची व्हाईट स्क्रीन आपल्याला दिसते आणि असा मेसेज येतो आणि आपलं ॲप ओपन होत नाही. याचा साधा उपाय असा आहे मित्रांनो, की MDM ॲपचा हा जो आयकॉन आहे त्याच्यावर आपण लॉंग प्रेस करून ठेवा. त्यानंतर असे काही ॲप इन्फो, शेअर, एडिट हे जे मेनू दिसत आहेत त्यामध्ये पहिल्या मेनूला आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली स्टोरेज मॅनेज या ठिकाणी आपण जायचं आहे. त्यानंतर क्लिअर कॅचे यावर क्लिक करून आपण तिथले क्लिअर करायचं आहे. त्यानंतर वरती क्लिअर डाटा आहे, या ठिकाणी क्लिअर करून जो डाटा आहे तो सुद्धा आपण डिलीट करायचा आहे. अशा प्रकारे स्टोरेज मॅनेजमध्ये आपल्याला हे काम केल्यानंतर आपण बॅक जाऊन या ठिकाणी आपण ॲप ओपन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या ठिकाणी ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला साधारण काय मेसेज येतो बघा. हा जो मेसेज येतो आहे हा मेसेज पूर्णपणे रीड करून या ठिकाणी जे ओके बटन आहे किंवा ओके जे म्हटलं आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. मेसेज आपण पूर्णपणे केअरफुली वाचून घ्यायचा आहे. ओके केल्यानंतर खाली बघा, तुम्ही ओके केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खाली अलाव आणि डोंट अलाव आहे. तर या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशन अलाव करायचं आहे. या ठिकाणी आपल्यासाठी सूचना आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी आपल्याला आपला UDIS कोड आणि मोबाईल नंबर टाकून आपण जेव्हा लॉग इन करणार त्यावेळेस आपल्याला हा OTP सेंड केल्याचा मेसेज येईल. परंतु तो आपल्याला बघा OTP फेल असा मेसेज आलेला आहे. ही तांत्रिक समस्या आपल्याला येते आहे. यावर एक उपाय आहे की आपण काय करायचं आहे, MDM वेबसाईटवर आपण जायचं आहे. या ठिकाणी MDM लॉग इन जर केलं आपण तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे पहिल्या नंबरला आपल्याला दिसते आहे, या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी आपलं लॉग इन विंडो जो दिसतो आहे या ठिकाणी युजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा आपल्या शाळेचा युजर ID, पासवर्ड टाकून आपण या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. त्यानंतर बघा अशी एक विंडो दिसेल. या ठिकाणी आपल्याला ते आय रीड केअरफुलीवर त्या चौकोनात क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर मेनू बटनावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी होम पेजमध्ये 4 नंबरला बघा ॲप सेटिंग आपल्याला दिसतं आहे. त्या ॲप सेटिंगमध्ये आपण जायचं आहे. ॲप सेटिंगच्या टॅबवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. या ठिकाणी चेंज डिव्हाइस यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी चेंज डिव्हाइसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो मेसेज येतो त्याला ओके करायचं आहे. पुन्हा आपण MDM ॲपमध्ये यायचं आहे. या ठिकाणी आता पुन्हा आपण आल्यानंतर इथे पुनर्रचना करामध्ये जाऊन आपला UDIS कोड आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे आणि नोंदणी करायची आहे. यावेळेस आपल्याला OTP सेंड केल्याचा मेसेज येईल. तो OTP आपल्याला OTP येतो, तो OTP आपण या ठिकाणी टाकायचा आहे आणि OTPची पुष्टी करा अशा ठिकाणी खाली आपण केल्यानंतर आपलं हे MDM ॲप जे आहे हे मोबाईलवरती सुरू झालेलं आपल्याला दिसेल. या ठिकाणी बघा नोंदणी पूर्ण झाली आणि ॲप आपलं सुरू झालेलं आहे. या ठिकाणी आपण आता दररोजचं जे MDMची माहिती जी भरायची ती आपण अशा प्रकारे या ठिकाणी भरू शकतो.